छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा भवन असं ह्या जागेचं नाव आहे. बाजूला लहान मुलांचं किंवा बसण्या उठण्याचं ज्येष्ठांचं जागा आहे. आणि अशा क्रीडा भवनाच्या याच्यामध्ये मला डाऊट आहे, या मेंटेनन्सचं काहीतरी संगनमत आहे. या मेंटेनन्सच्या जो एक्झिक्युटिव्ह आहे किंवा एई आहे, सब इंजिनियर आहे, AC आहे, या लोकांना हीच जागा कशी काय मिळाली? कारण आणि एकदम या जागेचं स्वरूपच डम्पिंग ग्राउंड, 6 महिने तरी ही जागा स्वच्छ होईल असं वाटत नाही. आणि हळूहळू या शिवाजी पार्कमध्ये हे डम्पिंग ग्राउंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण इतक्या वाईट पद्धतीने ह्या ग्राउंडची अवस्था करून ठेवलेली आहे. त्यामुळे खेळाडू, नागरिक ह्यांचा जो हक्क आहे यालाही बाधितपणा केलेला आहे. माझं म्हणणं आहे की इथे गणपतीचा पॉन्ड असतो, आता ते गणपतीचे पॉन्ड होतील की नाही शंका आहे. कारण विशाखा राऊत, महेश सावंत ह्या सगळ्यांनी मिळून इथे व्हिजिट घेतली. स्वतः राजसाहेबांनी पण अनेकदा सांगितलं की असं ऐकायला येत आहे, तुम्ही याच्यावरती कारवाई करा. परंतु ढिम्म प्रशासन, कारण 4 वर्षामध्ये जे प्रशासनाने केलं आहे त्याच्यातून ते अजून शुद्धीतून ते बाहेरच येत नाही आहे. त्यांना माहितीच नाही ते की आता निवडून आलेली बॉडी आहे, निवडून आलेले नगरसेवक आहेत, स्वतःच्याच मनमानी कारभार करतायत हे आता वारंवार दिसतंय. मला वाटतं या उद्यानाची जी अवस्था करून टाकली संपूर्ण, इथे कठोर कारवाई व्हायला पाहिजे. झाडं पडली, झाडं हे झाली, परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या वेळेला उचलून घेऊन जा हे सांगण्यात आलेलं आहे. मग हे मेंटेनन्सचं संगनमत आहे का? जे जी.नॉक डिपार्टमेंट आहे, प्रभाग आहे, त्या प्रभागामध्ये जो डिपार्टमेंट आहे मेंटेनन्स, या मेंटेनन्सच्या संगनमतामुळे हे असं काही घडतं आहे का, असा आता प्रश्नचिन्ह उभा राहील. तर इथे पाणी सुद्धा काही ठिकाणी साचलेलं आणि त्याच्यामध्ये डास दिसून येत आहेत. अत्यंत गलिच्छ अशा अवस्थेमध्ये हा सगळा इथे डंप करण्यात आलेला आहे. त्यामुळे आजार सुद्धा बळावू शकतात. आत्ताच 2-3 लोकांनी कंप्लेंट केली होती, इथे विंचू आले. जर विंचू एखाद्याला चावला, कोणाला, तुम्हाला आम्हाला चावू शकतो, काळजी घ्या. तर काय होत असेल त्या नागरिकांचं? त्यामुळे मला वाटतं या जागेचा गैरवापर करण्यासाठी बाकी कोणत्या कॉन्ट्रॅक्टर आणि मेंटेनन्स डिपार्टमेंट ह्यांचं संगनमत झालं का असं आता दिसतंय. तुम्ही आता काय इशारा देताय? ज्या पद्धतीनं इथे ही लाकडं जमा करून ठेवण्यात आलेली आहे, भिजलेली लाकडं आहेत, गणपती जवळ आलेले आहेत, अशा अवस्थेमध्ये किती दिवसाची मुदत तुम्ही नाही, आता आठवड्याभरामध्ये हे सगळं उचललं गेलं पाहिजे. आठवड्याभरात, आज वार आहे शुक्रवार, युद्ध पातळीवर त्यांनी केलं पाहिजे. पत्रही मी देते की अशा पद्धतीने तुम्ही आजूबाजूला दुर्गंधी पसरते कुजलेल्या गोष्टीची, याची जाणच या जर प्रशासनाला नसेल, खडबडून जागं करणं आता ती वेळ आलेली आहे. कारण सत्ताधाऱ्यांचं आपण बघतोय ते वेगवेगळ्या पद्धतीने वागतायत. इथे चांगली मैदानं, चांगले गोष्टी काढून टाकल्या जात आहेत, दिल्या जात आहेत. या मैदानाचं आर्थिक नुकसान किती केलं, किती बऱ्याच वेळेला इथे खेळायला मागतात. आता गणपतीत पॉन्ड होणार आहे, त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर पहिली कारवाई झाली. काही दिवसांपूर्वी लोकमत मुंबईने देखील या जागी येऊन व्हिडिओ केला होता आणि या मैदानाची माहिती मागितली होती वॉर्ड ऑफिसरकडे. त्यांच्याकडे ही माहिती नव्हती. आम्ही माहिती घेऊन सांगतो असं सांगण्यात आलं होतं, मात्र अद्यापही काही पाठपुरावा झालेला नाही. मी जे म्हणते झोपलेलं प्रशासन ते याला पुष्टी देतं. ह्या कारणाला त्यांना काहीही पडलेलं नाही. दिवसभराचा पगार घ्यायचा आणि नको ते उद्योग करत बसायचे. एवढंच आता ह्या महानगरपालिकेला झालेलं आहे.
आपल्या माध्यमातून आयुक्तांशी मी बोलणार आहे, आपल्या माध्यमातून पत्रही देते आणि झोपलेल्या प्रशासनाला, झोपलेल्या वॉर्ड ऑफिसरला जागं करावं लागेल. दुसरीकडे एक राजकीय प्रश्न आहे. काल मनोज जरांगे पाटील यांची एक पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती तोंडसूट देताना पाहायला मिळालं. ते म्हणाले की ठाकरे चांगले आहेत किंवा बरे आहेत असं म्हणायला मला लावू नका, एकंदरीतच अशी म्हणण्याची वेळ माझ्यावर येईल. म्हणजे त्यावेळेला तुमच्यावर वेळ नव्हती. ठाकरेंचे बरे आणि वाईट असं प्रशस्तीपत्र कोणी देण्याची गरज नाही. ठाकरे हे आता लोकांना अगदी जास्त तीव्रतेने पटायला लागलेलं आहे. सगळ्या महाराष्ट्राचा बोजवारा उडतो आहे. मग शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी मराठ्यांना न्याय देणारी म्हणणारे ते आता जरांगेला कळलं आहे. 4-4 वेळा उपोषण करूनही आपल्याला न्याय मिळत नाही, मराठा समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे त्या उद्वेगाने ते बोलले असतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.